जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 संगमनेर खुर्द या ठिकाणी संगमनेर विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत पार पडला। संगमनेर तालुक्यात विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान 2,15,647 झाले। त्यापैकी पुरुष मतदान 1,13,245 तर स्त्रियांचे मतदान 1,02,402 मतदान झाले। संगमनेर तालुका विधानसभा मतदारसंघात एकूण 74% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। तसेच संगमनेर खुर्द या ठिकाणी 75% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। संगमनेर खुर्दमध्ये बूथ क्रमांक 197 मध्ये 988 मतदारांपैकी 680 मतदारांनी मतदान केले। बूथ क्रमांक 198 1027 मतदारांपैकी 767 मतदान झाले। बूथ क्रमांक 199 997 मतदारांपैकी 776 मतदारांनी मतदान केले। बूथ क्रमांक 200 929 मतदारांपैकी 730 मतदारांनी मतदान केले। एकूण 3,941 मतदारांपैकी 2,953 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। संगमनेर खुर्दमधून 75% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे, संगमनेर। आज आपल्या संगमनेर खुर्द गावामध्ये सकाळपासून विधानसभेचं मतदानाची सुरुवात झाली। तेव्हापासून युवकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं। आज आपल्या संगमनेर खुर्दमध्ये जे मतदान होत होतं तसा युवकांचा उत्साह वाढत होता। संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आपले काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांची निशाणी होती पंजा। ह्या पंजाच्या चिन्हावर मतदान करण्यासाठी सगळे युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या सर्व संगमनेर खुर्द परिसरातून, यशवंतनगर, संगमनेर खुर्द आणि सर्व विभागातून लोक येत होते, उत्साहाने मतदान करत होते। हे विधानसभेची जरी मतदान असलं तर हा उत्साह मानून थोरात साहेबांना एक मोठी ताकद देण्यासाठी संगमनेर खुर्दमधून सर्व अतिशय जोरात उत्साह केलेला आहे। या ठिकाणी मला सांगण्याचा अतिशय आनंद होतोय की आपल्या संगमनेर खुर्दचं एकूण मतदान 3,950 होतं आणि झालेलं मतदान आहे 2,953। आपल्या संगमनेर खुर्द गावामध्ये एकंदर 75% मतदान झालेलं आहे। 75% मतदान करून सर्व युवकांनी यावेळेस विक्रम केलेला आहे। अतिशय जोरात काम या आपल्या साहेबांना झालेलं आहे। 6 वाजेपर्यंत आपलं चांगल्या प्रकारचं मतदान झालेलं आहे। जे मतदान बूथच्या आत आहेत ते आता मतदान करतायत। आनंद एवढा होतोय की खूप चांगल्या प्रकारचा निकाल आपल्या हाती येणार आहे। या ठिकाणी उत्साही वातावरणात मतदान झालेलं आहे। मी आपल्या सर्व आबालवृंद, सर्व युवकांचं, महिला भगिनी साहेबांच्या वतीने या ठिकाणी आपल्या युवकांच्या नेत्या डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या वतीने दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख साहेब, आमदार डॉक्टर तांबे साहेब, युवकांचे नेते आमदार सत्यजित दादा तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या वतीने मी सर्व ग्रामस्थांचे, युवकांचे आभार मानतो। आज या ठिकाणी सर्व आपले काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक, नवीन पिढीतले जे कार्यकर्ते आता आपल्या साहेबांशी जोडले, यांनी इतकं परिश्रम घेतलं की ग्रामपंचायत लेवलला एवढं मतदान होत नाही। 75% ग्रामपंचायत लेवलला मतदान होतं 76-78%, तर ह्या लेवलला आपलं मतदान झाले 75%।
तर हा आजच विजय समजायचा आपला साहेबांचा. सर्व ग्रामस्थांनी सर्व गावांनी ह्या वेळेस एक आदर्श केला की साहेबाची निवडणूक काय राहते आणि एकत्र काय यावा. का साहेबापासून आपण भरपूर आणायला जातो, आपल्याला भरपूर भेटतं आणि साहेबाचं जे मतदान घटत आहे, मला नाही वाटत का ह्या वेळेस आपलं साहेबाचं मतदान आपण उच्च सगळ्यात आधी सगळ्यात जास्त मतदान आपल्या गावातून साहेबाला जाईल असं मी युवकांचं, महिलांचं, आपले जे वयस्करांचं, सर्वांचं, ग्रामस्थांचं सर्वांचे आभार मानतो आणि बाळासाहेब थोरातांना सगळ्यात जास्त मतं की आपल्या गावातून जाईल आणि बाळासाहेब थोरात कसे मुख्यमंत्री होतील अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांचे मी आभार मानतो. आज झालेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात संगमनेर खुर्द आणि यशवंतनगरमधील सर्व युवकांनी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र कष्ट करून साहेबांच्या पाठीमागे आज जी लढा उभा केलेला आहे, आज जवळजवळ 75% संगमनेर खुर्दमधून आज मतदान घडून आणलेलं आहे. त्यात प्रमुखाने 4 बूथांवरती आज इथं निवडणूक घेतली गेली. 197, 198 आणि 199, 200. प्रत्येक बूथवरती असं चढाओढ लागलेलं होतं की कोणत्या बूथवरती आपण जास्तीत जास्त मतदान घडून आणू. त्यात प्रामुख्याने 198 आणि 97 हे जे बूथ होते हे जवळजवळ 70च्या पुढे गेले आणि 199 आणि 200मध्ये अशी एक चुरस लागली होती की कॉम्पिटिशन आपण म्हणतो की ज्या घोड्यांची रेस चालते की त्या पद्धतीने आज सर्व युवकांनी झटलेलं आहे. जवळजवळ त्या बूथवरती 75 ते 78% या पद्धतीने आज निवडणूक मतदान झालेलं आहे. त्यात आमचे मार्गदर्शक, युवकांचे आयडॉल आदरणीय जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या 12 तारखेपासनं जी युवा संवाद यात्रा काढलेलं होतं त्याचा एक प्रमुख एक ठसा उमटलेला होता संगमनेर तालुक्यामध्ये की आपण साहेबांच्या पाठीमागे का उभं राहायचं आहे, आपलं तालुका काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपला आदर्श नेतृत्व म्हणून काय आपण महाराष्ट्रासमोर ठेवू शकतो, हे जे आपण दाखवून देण्याचं काम केलं या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये. आपले कार्यकर्ते असतील, संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते विशेषतः असतील, हे जे यांनी जे रक्ताचं पाणी केलेलं आहे हे आज समोर दिसत आहे. 23 तारखेला जी विजयाची मिरवणूक निघणार आहे या सर्वांचा एक मोठा मोलाचा वाटा असणार आहे. यात प्रामुख्याने महिला असतील, युवक असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील यांचा पूर्ण पाठिंबा. आज साहेब नुसते आमदार म्हणून विधानसभेत जाणार नाही आहेत. एक महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेता तर कसा असावा, महाराष्ट्राचं नेतृत्व कसं असावं, महाराष्ट्राचं आदर्श नेतृत्व म्हणून ज्याला उल्लेख केला जातं, हा नेतृत्व हा संगमनेर तालुक्यामधून आज संगमनेर खुर्दच्या आपल्या स्वाभिमानाला आपण दाखवून देत आहोत. यात विशेष म्हणजे आज आम्ही अपंग, जे आपण वृद्ध म्हणतो आहोत, अपंग असतील, युवक अपंग असतील, आम्हाला असं विचलित करत होते. म्हणजे आम्हाला याच्या आधी जे लोकसभा निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, विधानसभा, ग्रामपंचायत असतील, आम्ही आजपर्यंत अशी निवडणूक बघितलीच नाही आहे. आम्ही आज युवकांनी आज ठाम ठरवलेलं होतं, आज साहेबांना या ठिकाणी जास्तीत जास्त ज्या पद्धतीने मतदान घडून आणण्याचं ठरवलं होतं, हे सर्वांचं मी युवकांचं आणि ज्येष्ठ कार्यांचं खूप अभिनंदन करतो. जे मार्गदर्शक डॉक्टर सुधीर तांबे असतील, सत्यजित दादा असतील, जयश्रीताई थोरात असतील, विशेषतः इंद्रजित भाऊ थोरात असतील, या सर्वांचं आपल्या गावावरती खूप प्रेम आहे. दुर्गाताई तांबे असतील, रणजित दादा असतील, या सर्वांचं आम्हाला खूप मार्गदर्शन भेटलं या निवडणुकीच्या काळामध्ये. याच पाठिंब्यामुळे आम्ही ही जी लढा उभा केलेला होता याच आम्हाला यश आलेलं आहे. मी सर्व युवकांचं आणि ज्येष्ठांचं खूप खूप अभिनंदन करतो. नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा. आज सकाळी 7 वाजता संगमनेर खुर्द गावात लोकशाहीच्या उत्सवाच्या शेवटच्या टप्प्याचे मतदानाची जी सुरुवात झाली ती अतिशय शांत आणि मंगलमय वातावरणात शेवटपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडली. संगमनेर खुर्द म्हणजे छोटा भारत आहे. सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक इथे जे गुणे गोविंदाने नांदतात त्याची आज प्रचिती ह्या मतदानातून जे शांततेत घडलं याच्यातून आलेली आहे आणि 75% मतदान झालेलं आहे. इथून पुढच्या काळात अजून मोठ्या प्रमाणात मतदान आपल्या गावातून वाढून 95-90% मतदान कसं होईल याच्याकडं सर्व
पदाधिकारी, युवक कार्यकर्ते यांनी लक्ष देऊन या लोकशाहीच्या उत्सवात हिरिरीने भाग घेऊन हे मतदान वाढलं पाहिजे आणि नामदार बाळासाहेब थोरातांचे हात बळकट केले पाहिजेत. आज 2 विक्रम होत आहेत. एक तर आपण आपल्या जन्मात एका मुख्यमंत्र्याला मतदान करीत होतो आणि महाराष्ट्र आणि भारतात एक रेकॉर्ड तयार होतं एकाही पक्षातून सलग 9 वेळा आमदार होण्याचं रेकॉर्ड करण्यासाठी आपण मतदान केलेलं आहे. तरी मी सर्व गावातील ज्येष्ठ आबालवृद्धांच्या वतीने केलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आज महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांना महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहेत. उद्धव साहेबांचे एकदम जवळचे निकटवर्तीय म्हणून माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. त्यांच्या आदेशाने आम्ही बाळासाहेब थोरात साहेबांच्या पाठीशी पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी गट या सर्वजण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होण्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण एकोप्याने एकत्रितपणे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कसा होईल यासाठी आम्ही संपूर्णपणे माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहोत. आणि नक्कीच महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. याबद्दल आम्ही सर्व बाळासाहेब थोरात साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी संगमनेर विधानसभा मतदारसंघ या आज ज्या दिवशी या ठिकाणची निवडणूक लागली त्या दिवशीच साहेबांचा विजय झालेला आहे आणि या संगमनेर खुर्दमध्ये साहेबांचा हे जन्मगाव आहे. या जन्मगावामध्ये आम्ही सर्वांनी साहेबांचा मान राखावा म्हणून आणि साहेबांना मताधिक्य जास्तीत जास्त मिळावं म्हणून सर्व युवकांनी ही मतदान आणि निवडणूक हातात घेतलेली होती. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये आम्हाला खांद्याला खांदा लावून उबाटा गटाचे सर्व शिवसैनिक असतील त्यांनी आम्हाला या ठिकाणी खूप भरपूर मदत केलेली आहे. 15 दिवसापासून ते आमच्याबरोबर काम करत आहे आणि संगमनेर खुर्दमधील सर्व युवकांनी ही निवडणूक हातात घेऊन सर्व युवकांनी या ठिकाणी मतदान भरपूर जास्तीत जास्त कसं होईल याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर सर्व संगमनेर खुर्दमधील असलेल्या संस्था असतील, पतसंस्था असतील, ग्रामपंचायत असतील या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक जास्तीत जास्त मतदान साहेबांना कसं घडून येईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं आणि जास्तीत जास्त मतदान साहेबांना या ठिकाणी होणार आहे आणि अधिक लीडनं या ठिकाणी साहेब निवडून येणार आहे. हे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचे आज चांगल्या अर्थाने मतदार आपल्या संगमनेर खुर्द गटातून आणि संगमनेर खुर्द गावातून जे आपण घडवलं आहे या आपले सर्व महिला असतील, युवक असतील, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील यांनी चांगल्या बहुसंख्य घरातून बाहेर पडल्यामुळे ते मतदान खरं घडलेलं आहे. या मतदारामागं खरं बाळासाहेब थोरातांबद्दल असलेलं प्रेम हे दिसून आलं आहे आणि ही निवडणूक आता लोकशाहीची असल्यामुळं आता 23 तारखेला घातलेला जे निकाल आहे तो आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब यांच्या बाजूनेच लागन ही मी महाविकास आघाडीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज आपल्या संगमनेर खुर्द गावामध्ये विधानसभेचं जे मतदान आहे ते एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेलं आहे. तसेच आपले युवक कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या जे काही मतदार बंधू भगिनी असतील सगळ्यांच्या वतीने आज साहेबांना चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे. रेकॉर्ड ब्रेक 75% मतदान आपण सर्वांनी पार पाडलेलं आहे. त्याबद्दल मी सगळं मतदार बंधू भगिनींचे, सर्व युवक कार्यकर्त्यांचे, ज्येष्ठांचे सगळ्यांचे आभार मानतो, थांबतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो विजयासाठी.